नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. ती म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती संदर्भात. पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीचं जे कामकाज आहे, ऑनलाईन कामकाज आहे, त्यासाठी प्रशासकीय मान्यता देणारा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेला आहे. त्या ठिकाणी आपण हा शासन निर्णय पाहू शकतो. याचा विषय आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता. आणि हा शासन निर्णय या ठिकाणी आपला दिसून येतो. यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, यामध्ये टेट 2022च्या आधारे पदभरतीसाठी आपल्याला माहिती आहे की या अगोदरच तलिस्मा कॉर्पोरेशनला मान्यता देण्यात आलेली होती. पहिल्या 2 टप्प्याच्या कामकाजासाठी 74.33 लाख आणि 68.84 लाख खर्चास मान्यता देखील होती. आता टेट 2025चा निकाल जाहीर झाला असून रिक्त पदं भरण्याची अतिशय तातडी आहे किंवा तातडीने ही रिक्त पदं भरावयाची आहेत आणि या संदर्भात शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जी तलिस्मा कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे, याच कंपनीला ही पुढील प्रक्रिया करण्यासाठी किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय पदभरतीचा किमान टप्पा पूर्ण होईपर्यंत टेट 2025च्या आधारे पुढील कामकाज हाताळण्यासाठी या मुदतवाढीस शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात टेट 2025ची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जी जबाबदारी आहे ही तलिस्मा कॉर्पोरेशनकडे देण्यात आलेली आहे. यासाठी 68.84 लाख खर्च सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे मुदतवाढ देण्यामागची प्रमुख कारणं शासन निर्णयामध्ये सांगितलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने राबवणं आवश्यक आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संबंधित संस्थेचा अचूक आणि गोपनीय कामाचा दीर्घ अनुभव हा सुद्धा या ठिकाणी विचारात घेतलेला आहे, असं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. नवीन एजन्सी नेमल्यास परत कामकाजाला अधिक कालावधी लागू शकतो, कारण ह्या एजन्सीला अगोदर या कामाबद्दलची अतिशय व्यवस्थित माहिती आहे, असं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. कामकाजाच्या दरात कोणतीही वाढ न करता सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि पदभरतीसारख्या संवेदनशील कामकाजासाठी आवश्यक असलेली अचूकता या एजन्सीने याच्या अगोदर दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळे या पवित्र पोर्टल पदभरतीसाठी तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला किंवा या एजन्सीला पुढे आणखी 1 वर्ष कालावधीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. वार्षिक अंदाजे खर्च जो आहे 74.34 लाख पवित्र पोर्टलच्या 1 वर्षाच्या ऑनलाईन कामकाजासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. महत्त्वाची अट म्हणजे नवीन निविदा प्रक्रियेद्वारे नवीन एजन्सी निवडल्यास सध्याच्या तलिस्मा कॉर्पोरेशनला 1 महिन्याची पूर्वसूचना देऊन त्याचा करार संपुष्टात आणला जाईल, असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकतो. याच्यामध्ये त्यांनी तलिस्मा कॉर्पोरेशन कंपनीसाठी हा जो करार आहे हा 1 वर्ष पुढे वाढवण्यासंदर्भातला आहे. फक्त यामधून आपला महत्त्वाचा मुद्दा असा येतो की या ठिकाणी इथून पुढची जी भरती प्रक्रिया आहे ही अतिशय तातडीने घेण्याचा शासनाचा विचार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत, ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.